हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग। आपण आज बनवूया वाटाणा आणि बटाट्याचा पराठा, जो टिफिनसाठी सुद्धा देता येईल। मी तर 2 वाटी वाटाणे घेतले आहे आणि 2 मोठे बटाटे घेतले आहे। बटाटे मध्यभागी कट करून घेतले आणि एका कुकरच्या भांड्यामध्ये खाली पाणी टाकून बटाट्याबरोबर 1 ग्लासभर पाणी टाकून कुकर लावून घेतला आहे। 2 शिट्ट्या झाल्या, त्यानंतर मी कुकर उघडला आहे। 2 शिट्ट्यामध्ये बटाटा आणि वाटाणा व्यवस्थित शिजून जातो। हा हे बघा, मस्त असे वाटाणे शिजून झाले आहेत आणि बटाटा पण शिजला आहे। त्यानंतर मी बटाटे वेगळे काढून घेतले प्लेटमध्ये। बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि वाटाण्यामध्ये जे पाणी होतं ते पण मी काढून घेतलं झाऱ्याने। ते ग्रेव्ही मध्ये वापरायचं। आणि बटाट्याची साल काढून झाली, त्यानंतर वाटाणे एका भांड्यात घेऊन मी त्याला मॅश करून घेत आहे। वाटाणे मॅश केले, पण बटाट्याला मात्र किसून घ्यायचं। किसून घेतल्यामुळं आपण जेव्हा पराठा लाटतो तेव्हा पराठा फुटत नाही, खूप छान पराठे तयार होतात। तर मी सर्व बटाटा किसून घेतला। त्यानंतर या मिश्रणामध्ये 1 चमचा हळद, 1.5 चमचा तिखट, 1 चमचा धना पावडर घातली आहे, मीठ घातलं आहे चवीपुरतं। त्यानंतर थोडंसं जिरं घातलं आहे। त्यानंतर मिरची आणि लसूण आणि आलं मी कुटून घेतलं होतं ते घातलं आणि स्वच्छ धुवून बारीक कट केलेली कोथिंबीर घातली आहे। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। हे सर्व सारण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पण तुम्हाला दिसत असेल की हे मिश्रण हलकंसं ओलसर आहे। आपण याचा जर पराठा लाटला तर तो नक्कीच फुटून जाईल। त्यामुळे मी हे मिश्रण आता तव्यावर परतून घेत आहे। मिश्रण एकजीव झालं, त्यानंतर मी थोडा वेळ साईडला ठेवलं। आपण कणिक मळून घेऊया। मी इथे 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलं आहे, त्यामध्ये मीठ घातलं आहे, थोडीशी हळद घातली, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। त्यानंतर कच्चं तेल घातलं आहे 1 चमचाभर। तेलामुळे हे कणिक खूप छान भिजवले जाते आणि मऊ लुसलुशीत पराठे तयार होतात। त्यामुळे थोडंसं तेल घालायचं, थोडं थोडं पाणी घालून एक कणिक मळून घेते मी। आपण चपातीला मळतो तसंच कणिक मळायचं, घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही। कणिक मळून झाली होती, त्यानंतर मी याला थोडंसं तेल लावलं आणि झाकून ठेवलं आहे। एक अर्ध्या तासासाठी कणिक झाकून ठेवायची। तोपर्यंत आपण जे सारण तयार करून घेतलं होतं बटाटा आणि वाटाण्याचं, त्याला मी परतून घेत आहे। त्यासाठी मी इथे एक लोखंडी तवा घेतला, त्यावर 1 चमचाभर तूप घातलं आहे आणि तयार केलेलं सारण मी तव्यावर घालते। थोडंसं परतून घेतलं की यातलं जे ओलापणा आहे तो निघून जातो आणि आपले जे पराठे आहेत ते फुटत नाही, छान होतात। आणि शिवाय लसूण आणि मिरची वगैरे याचा जो कच्चा स्वाद आहे तो पण निघून जातो। परतून घेतल्यामुळे कणिक खूप छान तयार होतं। थोडंसं परतून घेतलं मी 3-4 मिनिटासाठी। परतत असताना मी परत त्याला मॅश करून घेतलं। हे सर्व सारण जे आहे ते व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे। परतून झालं होतं, त्यानंतर मी काढून एका भांड्यात ठेवलं गार करण्यासाठी। त्यानंतर आपली कणिक पण भिजून झाली होती, तिला मी परत एकसारखी करून घेत आली। त्यानंतर थोडंसं हाताला तेल लावलं आणि एक कणकेचा छोटासा उंडा घेतला आहे। आपण पुरणपोळी करतो त्याप्रमाणे पराठे करून घेत आहे। आता हे सारण पूर्ण गार झाल्याशिवाय पराठे करायचे नाही, नाहीतर मग परत ते फुटू शकतात। त्यामुळं मी पूर्ण गार करून घेतलं सारण, त्यानंतर पराठे करायला घेतले आहे। खूप छान होतात हे पराठे। मुलांच्या टिफिनसाठी पण एक चांगला ऑप्शन आहे। एखाद दिवशी काहीतरी वेगळा पदार्थ देता येतो।
कणकेमध्ये मी सारण भरून घेतलं. त्यानंतर गव्हाचं पीठ, कोरडं पीठ लावून हलक्याशा हाताने ही पराठे लाटून घेत आहे. सावकाश लाटायचे म्हणजे पराठा खूप छान फुगतो. लाटताना जर पराठा फुटला तर मग पराठा फुगणार नाही. त्यामुळे मी सावकाश असं कोरडं पीठ लावून, कणिक लावून हे पराठा लाटून घेतला आहे. तवा गरम करून घेतला होता एका साईडला. त्यानंतर लाटलेला पराठा मी तव्यावर भाजून घेतला आहे. मस्त असं तूप लावायचं दोन्ही बाजूनी आणि छान खमंग पराठा भाजून घ्यायचा. हे बघा, ती मस्त पराठा टम्म फुगून तयार झाला आहे. तेल पण लावू शकता. मी मस्त असं तूप लावलं आणि दोन्ही बाजूनी खमंग पराठे भाजून घेतले. पराठे तयार करून झाले होते. त्यानंतर वेळ झाली होती प्लेटिंगची. तर एवढ्या सारणाचे 4 पराठे तयार झाले. जरा मोठ्या आकाराचे पराठे केले होते मी, संध्याकाळची वेळ होती आणि फक्त मुलांसाठीच करायची होती, त्यामुळे मी थोडे मोठ्या आकाराचे पराठे केले आहे. हे पराठे आपण दही, सॉस, लिंबाचं लोणचं, कैरीचं लोणचं कशाबरोबरही खाऊ शकतात किंवा जर आवडत असतील मुलांना तर तुपाबरोबरही खाऊ शकतात, जामबरोबर खाऊ शकतात, तुम्हाला पाहिजे त्याबरोबर खाऊ शकतात. हे बघा, हे सारण जे आहे ते अगदी काठापर्यंत पोचलं आहे. खूप छान तयार झालेले पराठे. एकदा या प्रकारे पराठे नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड बरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये.